स्ट्राइक एंड वरती असेल फलंदाज कौशल बोराडे. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज प्रवीण. 3 षटकांचा सामना. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फटका सजवलाय. लॉफ्टेड हिट आणि फटका फसतोय. फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद. कौशल बोराडेच्या पारीचा अंत. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त. पहिल्याच बॉल वरती सुंदर फटका सजवला होता. फटकामध्ये ताकद नव्हती. क्षेत्ररक्षक हातामध्ये चेल विसावला आणि फलंदाज बाद होतोय कौशल बोराडे. नवीन फलंदाज रवाना होणार. फलंदाज रोशन. 3 षटकांचा सामना असेल. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. पहिलं मॅनेटरी पॉपलेचं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज प्रवीण. पहिल्या चेंडूवरती बाद केले फलंदाज कौशल बोराडीला. एक गोल्डन विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. स्ट्राइक एंड वरती असेल फलंदाज रोशन. त्याच्यासमोर गोलंदाज प्रवीण. पुन्हा एकदा तयार. दुसरा बॉल आडव्या पॅटने प्रहार काढण्याचा प्रयत्न अपील तंत्राचा केला. इथे वापर. अपील तंत्र फेटाळताना दिसत आहेत पंच. दुसरा चेंडू आला इथे डॉट. 2 चेंडू समाप्तीवरती आल्यानंतर संघाची धावसंख्या अजूनही ओपन झालेली नाहीये. कोणत्या प्रकारची धाव अजूनही घेतली नाहीये एक्सेल संघाने. सेमीफायनल नंबर 2चा हा सामना रंगला जातोय. अंजप विपक्षी एक्सेल. याच्यानंतर फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय तो भडवल संघ. या सामन्यामध्ये विजय होईल तो संघ खेळेल फायनल मध्ये. मेगा फिनाले भडवल विपक्ष खेळेल. तिसरा बॉल. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. आला ऑन द कार्पेट 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू. एक धाव घेतली जाते. एक धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन केलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू उर्वरित या पहिल्या षटकातील. तीन चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती. चौथा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक एंड वरती असेल सलामीचा फलंदाज संघ मोराडे. त्याच्या मार्फत पहिल्या सामन्यामध्ये 40 धावा पाहायला मिळाल्या होत्या. तोच फलंदाज असेल ऑन स्ट्राइक. तसेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज प्रवीण. त्याच्या मार्फत 3 चेंडूफेकी करत असताना 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट प्राप्त केली. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. कट केलाय चेंडू. सुंदररित्या हाताळला गेलाय गोलंदाजाच्या मार्फत. चेंडूवाला इथे डॉट. 4 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती. एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. ऑन द कार्पेट पद्धतीने ढकलून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू गुच्चालणार. फेकी करणार. तत्पूर्वी एकच धाव. 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले प्रवीणच्या मार्फत. इकॉनॉमिकल स्पेल ज्याच्या मार्फत हाताळला जात आहे. स्ट्राइक एंड वरती असेल फलंदाज रोशन. शेवटचा बॉल फेस करत असताना संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवलाय. अप्परकटचा फटका. चेंडू जातोय सीमारेषेलगत. शेवटच्या चेंडूवरती आलाय हा चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती 6. पहिल्या षटकाला झाली इथे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या 6. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली प्रवीण या गोलंदाजाने. पहिल्या षटकाला समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 6. आता सांघिक कोट्यातलं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज मारुती.
स्टॅकेंड वरती असेल फलंदाज संगम बोराडे. अजूनही संगम बोराडे तैनात आहे मैदानावरती. 6 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 3 षटकांचा सामना. अजूनही 2 षटक उर्वरित. 12 चेंडू. पहिला बॉल फटका सजवलाय. पुलचा फटका, पुलचा धमाका. चेंडू आलाय सीमा रेषा पार. हा आलाय 4 धाव्यांसाठी कणकणीत चौकार. चौकाराच्या मध्ये धावा मिळतील 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावरती. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आता संगमच्या मार्फत. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती नक्कीच रोशनच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आला होता. त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या ऍड केली गेली स्कोर कार्ड मध्ये. पहिल्या चेंडू समाप्तीनंतर 10 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरा बॉल पुन्हा एकदा फटका सजवलाय. अलॉंग द कार्पेट धावबादची संधी निर्माण केली आहे आणि 1 धाव कंप्लीट करत असताना गुड रन बिटवीन द विकेट आणि 11 धावा स्कोर कार्ड वरती. 2 चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही 4 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. 3 षटकांचा सामना असेल. याच्यानंतर भडवल विपक्ष कोणता संघ खेळणार मेगा फायनलचा सामना. सुंदर गोलंदाजी. धावबाची संधी निर्माण केली आणि ते धावबाद होत असताना फलंदाज रोशनला परतावं लागतंय. चेंडू आला इथे डॉटच्या स्वरूपात एक रन आउट. दुसरा विकेटचा अंतर. संघाची धावसंख्या स्थिर 11 या आकड्यावरती. नवीन फलंदाज रवाना होतोय. फलंदाज कुणाल. तसेच भास्कर शेठ दळवी यांच्या मार्फत ज्या ट्रॉफीज आपल्या सामन्यांसाठी पुरवल्या त्यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. आम्ही त्यांना स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायची विनंती करतो. स्टॅकेंड वरती असेल फलंदाज संगम. नवीन फलंदाज कुणाल नॉन स्ट्रायकेंड वरती. तसेच गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज मारुती. 3 चेंडूफेकी केलेत. 5 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या असेल 11. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. सुंदर फटका खेचला गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना थांबवलाय कुणाल या फलंदाजाने. 1 धाव घेतली जाते. 1 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक फलंदाज आलेत कुणाल. तसेच चंद्रकांतजी धुळे साहेबांचं सुद्धा आगमन झालं. यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने प्रहार केलाय कुणालच्या माध्यमातून. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रन बिटवीनचा विकेटचा मारा होणार का? आणि नक्कीच झालाय. गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 5 चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही 1 चेंडू उर्वरित असेल दुसऱ्या षटकातील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 14. शेवटचा बॉल. ऑन स्ट्राईक फलंदाज कुणाल. तसंच गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज मारुती. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार काढण्याचा प्रयत्न. चेंडूवाला इथे डॉट. दुसऱ्या षटकाला झाली इथे समाप्ती. 2 षटकांचा खेळ अंतिम. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 14 या आकड्यावरती. अजूनही 1 षटक उर्वरित. 7 चेंडूंचा खेळ उर्वरित असेल या सेमीफायनल नंबर 2 पहिल्या इनिंग मधला. 14 धावा कुठल्यात. 7च्या सरासरी धावा कुठल्यात. संगम बोराडे आणि कुणाल बोराडे या 2 फलंदाजांनी पहिल्या आणि दोन्ही संघांना विनंती असेल की जास्त वेळ घ्यायचं नाहीये. टायमिंग लावलंय. 10 मिनिटाच्या आतमध्ये जर 2 षटक पूर्ण झाले नाही तर तिसऱ्या षटकामध्ये आपला 1 प्लेअर आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. सांघिक कोटातलं तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत गोलंदाज संभाजी. शेवटचं षटक असेल पहिल्या इनिंग मधलं. स्ट्रायकेंड वरती असेल फलंदाज संगम. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14. पहिला बॉल उंच उडवलाय. जेलची संधी निर्माण आणि इथे फलंदाज बाद. मोठी विकेट हाताला लागली आहे. संगमला परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद.
नवीन फलंदाज रवाना झालाय. फलंदाज आर्यन पहिल्या चेंडूवरती परतावं लागलंय संगम या फलंदाजाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. संभाजी या गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. दुसरा बॉल अलॉंग द कार्पेट पर्यंत ढकलून दिलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे फलंदाज थर्ड अंपायरची मागणी केली आहे रनआउट साठी. नक्कीच या स्पर्धाचे सर्वे करता तालुका प्रमुख इथे यांचं आगमन होतोय. पंच नॉट आउट आहे. आपण सामन्याला सुरुवात करायची. नॉट आउट असेल. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्यांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 16. 2 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. अजूनही 4 चेंडू उर्वरित. तसेच तालुका प्रमुख बाजीराट शेल दलवी यांचं सुद्धा आगमन झालंय. यांचं सुद्धा नक्कीच आभार मानतोय. यांनी यावं आणि आपला स्पर्धेला. तसेच बाबूशेठ घारे यांचं सुद्धा आगमन झालंय. यांचं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. नक्कीच पुन्हा एकदा धावबाची संधी निर्माण केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि आता दुसरी धाव कंप्लीट करत असताना फलंदाज होईल बाद. एक धाव कंप्लीट केले. एक धावेच्या मध्ये धाव फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आला. अजूनही 3 चेंडू उर्वरित. नवीन फलंदाज रवाना झालाय करण. 3 चेंडू उर्वरित. सेमीफायनल नंबर 2 च्या पहिल्या इनिंग मधले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17. चौथा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका खेचलाय आणि इथे फलंदाज होईल बाद. अजून एक झटका एक संघाला. संघाची धावसंख्या स्थिर 17 या आकड्यावरती. 4 चेंडू समाप्तीवरती आलेत. नवीन फलंदाज रवाना झालाय जय. अजूनही 2 चेंडू उर्वरित. या तिसऱ्या षटकातील पहिल्या इनिंग मधला शेवटचा षटक चालू आहे. जय हा फलंदाज रवाना झाला. तसेच गोलंदाजी करत असताना गोलंदाज संभाजी ज्याच्या मार्फत 3 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केलेत. दोन चेंडू. 5वा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वाईड असेल. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त बोनस धाव ऍड केली आहे स्कोर कार्ड मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18. अजूनही 2 चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. धावबाची संधी निर्माण आणि पुन्हा एकदा धावबाच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. कोणत्या प्रकारची धाव ऍड केली जाणार नाही. चेंडूवाला इथे डॉट. 5 चेंडूचा खेळ समाप्तीवरती. शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग मधला आणि संघाची धावसंख्या स्थिर असेल 18 या आकड्यावरती.
याच्या नंतर होणारा मेगा फिनालेचा सामना, पडवल संघ जाऊन पोहोचलाय मेगा फिनालेमध्ये. या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल तो सामना रंगला जाईल पडवलच्या विपक्षात. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न, धावपाची संधी निर्माण झाली आहे आणि इथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्न असफल. एक धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. 19 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 18 चेंडू 20 धावा संख्येची गरज असणार आहे ती अंजप संघाला. एक्सल संघ आपल्याला विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि सलामीची जोडी रवाना करायची अंजप संघ. तसेच भगवानजी जामगरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. यांचं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत करतोय. आपणास सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा स्टेजवरती यायचंय आणि स्थानपन्न व्हायचंय. तसेच वालकू बधे पाटील यांच्या हस्ते आपण सत्कार करतोय. बाबूशेठ घारे यांचा सत्कार केला जाईल. भगवानजी जामगरे यांचा सुद्धा सत्कार करायचा विनंती करतोय वालकूजी पाटील साहेबांना की यांचा सत्कार करायचा आहे. पंच जरा फास्ट घ्यायचंय. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. सलामीची जोडी रवाना करायची विनंती असेल. लवकरात लवकर जायचंय. येणारे 18 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. पुढील होणारा सामना बडवाल विपक्ष विजयी संघ. मेगा फायनलचा सामना खेळवला जाईल. सलामीची जोडी रवाना झाली आहे. प्रवीण आणि मारुती अशी सलामीची जोडी रवाना झाली आहे. तसेच सांगेकोट्यातलं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज एक्सल संघाकडून कौशल बोराडे. 18 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. सेमीफायनल नंबर 2 सामना रंगला जातोय. अंजप विपक्ष एक्सल संघ. एक्सल संघाने प्रथम फेरीमध्ये 19 धावा कोटण्यात 20 धावसंख्येचं पाठलाग ठेवलंय ते अंजप संघासमोर. तसेच बडवल संघ जाऊन पोहोचला ग्रँड फिनाले मध्ये. पहिला बॉल, फटका सजवलाय. सुंदर कटचा फटका. चेंडू जातोय सीमारेषे जवळ. पहिल्याच बॉल वरती आली आहे चौकार. सुंदर फटका खेचला गेलाय मारुती यांच्या मार्फत आणि चौकाराच्या मदतीने संघाचं खातं केलंय ओपन. नक्कीच 3 चेंडूचा केस समाप्तीवरती आला आणि 3 चेंडूंच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. निम्म टार्गेट पार केलाय अंजप संघाने. आता 10 धावसंख्येची गरज असणार आहे 15 चेंडूमध्ये. 3 चेंडूमध्ये 10 धावा, 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव मारुती यांच्या मार्फत खेचली गेली आहे.
आता 3 चेंडू अजूनही उर्वरित पहिल्या षटकातील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10. येणारे 15 चेंडू 10 धावसंख्येची गरज. चौथा बॉल. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेत असताना एक धाव केली जाते ते कंप्लीट. एक धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 11 या आकड्यावरती. आता येणारे 14 चेंडू 9 धावसंख्येची गरज. तसेच देहूजी दळवी साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच नरेश दादा मिनमेने यांचं सुद्धा आगमन झालं. यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच लहूजी बदे यांचं सुद्धा आगमन झालंय. यांना सुद्धा विनंती असेल की आपलं सहर्ष स्वागत करतोय, आपण सुद्धा यायचंय, स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय आणि इथे चेंडू गेलाय सीमारेषा पार. शेवटच्या क्षणाला आलाय चौकार. चौकारच्या मध्ये धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती 15. आता येणारे 13 चेंडू 5 धावसंख्येची गरज. तेरा चेंडू 5 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा अपरकटचा फटका, सुंदर फटका खेचलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार आलाय. हा पुन्हा एकदा चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्या लागली आहे स्कोर लेवल 19. आता येणारे 12 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. बडवा संघ उपस्थित झाला असेल तर कर्णधारांनी यायचं. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपल्याला विनंती असेल. बाजीरावजी दळवी साहेबांना विनंती असेल की नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. नक्कीच स्वेअर चेंडू असेल आणि इथे विजयी होतोय तो अंजाब संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोडगोड कौतुक. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. मेगा फिनाले या स्पर्धेमधला भडबल विपक्ष अंजाब संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आणि मी आमंत्रित करतोय बाजीरावजी दळवी साहेब की आपण यायचंय नाणेफेकीचा कौल करायचंय. नाम तसेच रामदासजी गरज साहेबांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण यायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत केलं जात आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय ज्याच्या मार्फत तिसरं षटक हाताळताना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या मार्फत एक षटक फेकी करत असताना एक विकेट आणि ज्याच्या मार्फत 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले तो प्रवीण ठरला जातो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वालकोजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आणि तसे टॉस बॉक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. आणि मॅच 2 ओव्हरची असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 2 षटकांचा सामना असेल. योगेशजी दाभाडे यांचं सुद्धा आगमन झालं.